नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर एक सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत स्टाफ नर्स पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक सरकारी नोकर भरती आरोग्य विभागामध्ये घेतल्या जात आहे, तर त्या पदांसाठी तुम्ही एलिजिबल असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी असणारी शिक्षण पात्रता, मानधन व अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, महत्त्वाची आणि ठळक माहिती या भरतीबाबतची आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिका यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकात्मिक व आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। स्टाफ नर्स पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। 20,000 रुपये मानधन प्रति महिना तुम्हाला दिला जाणार आहे। तर या पदासाठी पुरुष आणि महिला असे दोघेही उमेदवार अर्ज करण्याकरता पात्र आहे। वयोमर्यादा या ठिकाणी 18 ते 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे, तर 43 वर्ष वयाची अट मागासवर्ग प्रवर्गासाठी देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो ऑफलाईन या ठिकाणी असणार आहे। तर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, शिक्षण पात्रता या ठिकाणी कोणती लागणार आहे, याबाबतची माहिती आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत मित्रांनो एका वृत्तपत्राच्या माध्यमातून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया या ठिकाणी निवड तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी करावायची आहे। त्यासाठी स्टाफ नर्स पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात इथे अर्ज मागवले जात आहेत। तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी या विभागाचा ऍड्रेस दिलेला आहे। आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर क्रमांक 15, किल्ले गावठाण जवळ, CBT बेलापूर, नवी मुंबई असा ऍड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या ऍड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यामध्ये अर्ज इथे सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 3 फेब्रुवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 17 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेसवर विहित नमुन्यामध्ये या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, स्टाफ नर्स पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। स्त्री आणि पुरुष असे दोघेही उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। 12वी शिक्षण पात्रता या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्याचसोबत तुमच्याकडे जनरल नर्सिंग आणि मिडवाईफचा डिप्लोमा या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल अंतर्गत BSc नर्सिंगची नोंदणी या ठिकाणी करणे बंधनकारक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। वयोमर्यादा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 20,000 रुपये ठोक मानधन तुम्हाला या पदासाठी दिल्या जात आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक कॅटेगरीनुसार या पदासाठी वॅकन्सी दिलेली आहे। तर या ठिकाणी स्टाफ नर्स स्त्री उमेदवारासाठी टोटल 44 वॅकन्सी आहे, तर पुरुष उमेदवाराकरता टोटल 3 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्या कॅटेगरीनुसार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। आणि या पदासाठी जर अर्ज सादर करायचा असेल तर दिलेल्या ऍड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यामध्ये अर्ज इथे सादर करायचा आहे। अर्जाचा नमुना तुम्हाला विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी दिला जाणार आहे। तर विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो अर्ज या ठिकाणी डाउनलोड करून या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तो अर्जाचा नमुना या ठिकाणी डाउनलोड करून तो अर्जाचा नमुना या ठिकाणी सविस्तरपणे भरून दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या सांशांकित प्रती त्या अर्जासोबत जोडून त्या ऍड्रेसवर या पद्धतीने अर्ज येथे सादर करू शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो, स्टाफ नर्स या पदासाठी ही पदभरती पुरुष आणि महिला उमेदवारांकरता नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तर या पदासाठी तुम्ही एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारची पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्या बाबतची माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महाराष्ट्र.